नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य खराडे माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय। आज मी आलेलो आहे पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये। आपण इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव तसेच मिरची बाजारभाव वाढतील काय होतील याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच इतर शेतीविषयक सर्व काही माहिती आपल्याला बघायला मिळते। चला आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरची बाजारभाव जाणून घेऊया। नमस्कार शेठ। नमस्कार। या समोर या। आपल्या काट्याचं नाव? जय भवानी ट्रेडिंग। बरं, तुमचं नाव? संजय काटोले। बरं, कुठले तुम्ही? अवघड सांगू असं आहे का? काय काय घेता इथं? इथे सगळा माल घेतो आम्ही। पिकेटर, शिमला, बलराम, गवार, गोबी। बरं बरं, कसं आहे आजचं मार्केट? आजचं मार्केट आज मिरचीची बाजार आहे। आज इथं पहिले निघले होते 25-26 रुपये, आता 28 रुपये पण चालू आहे। G4 ची आरमार 16-17 रुपये, 18 रुपये, 20 रुपये। आणि शिमला, बळीराम ज्वेलरी घेतली 15-16 रुपये। शिमला घेतली 16, ही शिमला गेली आम्ही 16 रुपयानं। त्याच्यानंतर बलराम घेतली 10-11 रुपये। पिकेटर तो काही घेतली नाही आज। पोपटवाल घेतला 35 रुपयापर्यंत आणि गवार घेतला 20-22-25 रुपये। फुलगोबी घेतली 12 रुपये, 15 रुपये। बरं, पत्ता गोबी वगैरे नाही येत आपल्याकडे? गोबी नाही घेतली। बरं, अजून काय माल येतो आपल्याकडे? वाल घेतला 11 रुपयानं। कोणता? पेन्सिल वाला? नाही, साधा वाल। हा, पेन्सिल वाल 35 रुपये। पेन्सिल वाल 35। बरं, ठीक आहे। काय वाटतं G4चा काही अंदाज थोड्या दिवसातला? नाही, आता काही वाढणार नाही बाजार। नाही का? बाजार तर असेच राहतील। 10-20 रुपयाचं काही फ्लक्च्युएशन? नाही, 10-20 रुपये काय माहिती का, एखाद्या वक्ती जर समजा खरगोन मौदा तिकडे जर पाऊस झाला तर मग आपल्याकडे 2-5 रुपयांनी बाजार वाढतील। नाही तर मग बाजार वाढायची काही गॅरंटी नाही आता, कारण की मंड्यामध्ये माल विकून राहिले। बरोबर, त्या हिशोबाने बाजार आता कमीच आहे। म्हणजे मागणी कमी आहे मालाला, मालाची मागणी कमी आहे आणि डिमांड जास्त, आपलं सप्लाय जास्त झालेलं आहे मालाचा, डिमांड कमी आहे। बाहेरचे राज्य चालू झाले आता। नंदुरबार चालू आहे, खरगोन चालू आहे, त्याच्यानंतर आपलं मौदा चालू झालं। त्याच्यामुळे आता हा माल नेमकं कुठे कुठे एक्सपोर्ट होतो? आता काय हे जे आज काही बांगला माल चालला, यूपी चालला, दिल्ली चालला, त्या हिशोबाने बाजार आहे। ज्यावेळेस यूपी आणि बांगला हे सगळे जर खरगोन तिकडे मौदा जर गेले तर अजून बाजार कमी येते। बरं, हे मार्केट नेमकं याच वेळेला चालू होत्या का लवकर चालू झाले? जसं आपलं मार्केट 1 महिना आधी चालू झालं यावर्षी, 15-20 दिवस आधी जवळपास, तसं ही मार्केट नंदुरबार झालं, खरगोन झालं, ही मार्केट आधी चालू झाली का त्याच्या टायमावर चालू झाली? नाही, पहिले काय होतं माहिती का, आपल्या अगोदर पहिले हायवेरी चालू होती नागपंचमीला, म्हणजे 6-7 वर्ष अगोदर, आणि आपला माल चालू होत होता नागपंचमीपासून पुढे। आता काय झालं, आपण जसं जसं मागं चाललो तसं तसं बाहेरचे राज्य मागे येऊ राहिले। आता खरगोनचा माल आणि मौद्याचा माल हा दिवाळी नागदिवाळी चालू होत होता। बरोबर, आता त्याचा आपल्याबरोबर चालू झाला, म्हणजे नागपंचमीला चालू झाला, त्या कारणानं आता बाजारात अशीच राहतील। म्हणजे थोडक्यात जसं आपले शेतकरी पहिले जून-जुलै मध्ये माल चालू करायचे, तसे आता त्याची मे मध्येच मिरची चालू राहिली। मग ह्या लोकांकडे पाणी आहे तर मग याची मिरची 1 महिना आधी, 2 महिने आधी चालू राहिली बा। बरोबर आहे, तर मग आता म्हणजे बाहेर मागणी आहे का नाही मालाला? नाही, आपल्या मालाला मागणी कमी झाली ना आता। बाहेरचे माल फ्रेश निघले ना, त्या मालाला पण हेच रेट आहे का मग? का 2-5 रुपयाचा काही फरक असू शकतो? नाही, काल खरगोनचे बाजार 18 रुपये 20 रुपये होते, आपल्याकडे बाजार वाढले होते। आज बी खरगोनचे बाजार 22-25 रुपये बाजार आहे। आता मौद्याचे बाजार आज 25 रुपये निघले। बरं, ठीक आहे। अजून काही असा माल आहे का की समजा आता बांगलादेश, तुम्ही म्हणता बांगलादेशला आमचा आपल्या इथं मिरची जाती बा, तर मग बांगलादेशहून अजून काही माल आहे का की आपल्या भारतातली म्हणजे मागणी आहे तिकडं, त्यांच्याकडे मागणी आहे आपल्या भारतातल्या मालाला? नाही, मिरचीच बस, बाकी मिरची आहे। त्याच्यानंतर आपले हे मागतात ते, पुन्हा अंगूर जाते आपल्याकडचे, त्याच्यानंतर इतर कोणता माल जात नाही? टमाटर बी जातं। तुम्ही तुमचा नंबर आणि हे सांगू शकता का पुन्हा? नंबर का? 90-96-07-58-11। आणि नाव? संजय काटोले। ठीक आहे, धन्यवाद। तर मित्रांनो, अशा आजची मिरची बाजारभाव असा आपला आजचा व्हिडिओ। आता आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजची मिरची बाजारभाव जाणून घेऊयात। या तुमचं नाव? शेख शाहरुख शेख अफसर। तुमचं नाव? शेख शाहरुख शेख अफसर। काय आणली आज मिरची? कोणती आणलेली? G4 आणली। किती पोती आणलेली? 26। बरं, काय भाव दिली? 27 रुपये। 27 रुपये दिली का? परवडती का दादा तुम्हाला या भावात मिरची? नाही परवडत ते। नाही परवडत? किती तोडा आहे आपला? तिसरा आहे। खर्च वगैरे निघला का? नाही का? नाही निघला। तिसऱ्या तोड्यात नाही निघला। मागचा तोडा काय भाव? मागचं 5,000 भेटला। तो माल कमी निघलो, माल कमी निघत। बरं, ठीक आहे, धन्यवाद भाऊ। तर मित्रांनो, अशा आजचे मिरची बाजारभाव आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।